आणि आजचं जे कीर्तन आहे त्याला कालाचं कीर्तन म्हणतात. कुठलाही जेव्हा सप्ताह असतो तेव्हा सगळ्यात शेवटी जो कार्यक्रम असतो त्याला काला म्हणतात. जसं आपण जे हा उत्सवाचा जी सुरुवात केलेली आहे तो पाया आहे आणि आजचं जे कीर्तन आहे तो कळस आहे. त्याच्यामुळे आजचं कीर्तन हे छोटंसं असेल पण आपल्याला काहीतरी नक्की देऊन जाईल याचा मी प्रयत्न करेन. आजचा जो अभंग आहे तो सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. तुका म्हणे. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांची काल्यावरती भरपूर अभंग आहेत. मी जेव्हा कार्यक्रम जेव्हा करायचा ठरवला तेव्हा मला मंगेश भाऊने सांगितलं होतं की नाही काल्याचं कीर्तन पण तुम्हालाच करायचं आहे. खरं तर काल्याचं कीर्तन सगळे कीर्तनकार करत नाही. कारण कीर्तन असतं ते एक जास्तीत जास्त 2 असतील कीर्तन, पण असे सप्ताहातले कीर्तन एकच दुवा असे फार थोड्याच वेळा होतं. त्याच्यामुळे ही जबाबदारी त्यांनी माझ्यावरती टाकली आणि देवाने मला तो आशीर्वाद दिला म्हणून आज मी तुमच्याकडे सादर करीत आहे. तर आजचा जो अभंग आहे कंठी धरिला कृष्णमणी. आपण बऱ्याच वेळेला ऐकलं असेल की त्या बायका येतात, पहिल्याने यायचे आता येत नाही, ते कलईवाले किंवा याच्यावाले, मग नंतर म्हणतात दाताचं दातवण घ्या ग कोणी, कंठी घ्या कोणी काळं मणी. त्याच्यामध्ये पण ती बाई म्हणते की कंठी घ्या कोणी काळं मणी असं गाणं आहे. तर कृष्णमणी म्हणजे काळा मणी. आता काळा मणी आपण कशासाठी वापरतो? बऱ्याच वेळेला आपण काळा मणी लहान मुलांच्या गळ्यामध्ये वापरतो, मोठ्या माणसांच्या गळ्यामध्ये वापरतो, बायकांच्या गळ्यामध्ये असतं ते मंगळसूत्र असतं, तो काळी पोत असते, पण तरीही ती काळी असते. लक्षात ठेवा, जो काळा मणी आहे तो कृष्णमणी म्हटला काळा मणी आहे. तर आपण तो कशासाठी वापरतो? बऱ्याच वेळेला तो चाक लागू नये किंवा दृष्ट लागू नये म्हणून तो मणी आपण गळ्यामध्ये किंवा बाळांच्या गळ्यामध्ये बांधला जातो. तर का चाक लागत नाही? तर तो कृष्णमणी आहे, देवाचं त्याला संरक्षण आहे म्हणून. तर तुकाराम महाराज काय म्हणतात की कंठी धरिला कृष्णमणी. कृष्णमणी कंठी धरिला म्हणजे कंठी म्हणजे गळ्यात असा शब्दशः अर्थ घेऊ नये. कंठी म्हणजे कंठात आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा तो कंठी धरला, श्रीकृष्णाचं नामस्मरण करणं म्हणजे तो मणी कंठी धरला असं होतं. म्हणजे ते काय सांगतात की नामाचं महत्व पुन्हा सांगतात आणि नाम घ्या असं सांगतात. आणि ते कोणाचं घ्या असं सांगतात? श्रीकृष्णाचं नाव घ्या. तर श्रीकृष्णाचं नाव का घ्यायचं? कारण श्रीकृष्ण हा भगवान आहे. भग आणि वान असे या एका शब्दाची फोड आहे. मग भग म्हणजे ऐश्वर्य, वान म्हणजे धारण करणारा, ऐश्वर्य धारण करणारा असा तो श्रीकृष्ण आहे. तर आपण श्रीकृष्णाला देव का मानतो? श्रीकृष्णाला देव का मानतो? कुठल्याही देवाला आपण देव का मानतो? तर त्याच्यामध्ये 6 गुण असतात. ज्ञान असतं, ऐश्वर्य असतं, वैराग्य असतं, त्याच्यानंतर यश, श्री आणि औदार्य असे 6 गुण असतात. आणि श्रीकृष्णामध्ये हे सगळे गुण परिपूर्ण भरलेले आहेत म्हणून आपण श्रीकृष्णाला भगवान मानतो. तर श्रीकृष्णाचं ज्ञान आहे याच्याबद्दल आपण काय बोलावं? तर श्रीकृष्णाचं ज्ञान आहे हे त्याने गीतेमध्ये काय ज्ञान आहे त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. अपरा प्रकृती म्हणून त्याने ते त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये अष्टधा आहे, ते म्हणजे पंचमहाभूते आणि मन, बुद्धी आणि अहंकार ही एक शिक्षण पद्धती आहे. खरं तर आपण जी शिक्षण पद्धती अवलंबतो ती ही शिक्षण पद्धती आहे. त्या शिक्षण पद्धतीमध्ये हे सगळे पंचमहाभूते आणि मन, बुद्धी आणि अहंकार असे. आता आपल्याला वेळ अभावी आपण ह्याचं जास्त स्पष्टीकरण करणार नाही. आपण थोडं स्पष्टीकरण करून पुढे जाणार. त्याच्यानंतर ज्ञान, वैराग्य. वैराग्य म्हणजे जो वैरागी माणूस असतो तो त्याला योगी म्हटलं जातं. योगी म्हणजे काय? सर्व संघ परित्याग त्याने केलेला आहे.
तो आपल्या जीवनातून निवृत्त झालेला आहे तो. पण कृष्णाचं मात्र उलट आहे की त्याच्याकडे जो पितांबर नेसलेला तो वैरागी नाही, तो त्याच्या बायकांच्या मेळाव्यामध्ये असतो, रासक्रीडा खेळतो, राजकारण खेळतो, या सगळ्या गोष्टी आहेत, तरी त्याला महाभारतामध्ये योगेश्वर म्हटलेला आहे. असं झाला हा. आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ श्रीकृष्णाच्या 6 गुणांची. औदार्य, ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे काय की ऐश्वर्य याचा मराठीमध्ये अर्थ श्रीमंती, पण संस्कृतमध्ये त्याचा अर्थ अधिकार चालणे. संस्कृतमध्ये त्याचा अर्थ अधिकार चालणे. मग कृष्णाचा अधिकार कुठे कुठे होता? अख्ख्या जगावरती होता. कृष्णाचं सामर्थ्य तेवढं होतं की त्याला कोण नाकारू शकत नव्हतं. कृष्णाने एखादी गोष्ट बोलली तर ती कोण अमान्य करणार नाही. म्हणजे आपण बोलतो ते सगळे लोक काय ऐकतात, आपण बोलतो तसं सगळे लोक वागतात. हे फक्त श्रीकृष्णाच्या बाबतीमध्ये होतं. म्हणून त्याला काय म्हटलं आपण, वैराग्य. की त्याच्यानंतर यश. यश म्हणजे काय? श्रीकृष्णाने तुम्ही बघितला तर श्रीकृष्णाने कधीही श्रीकृष्णाच्या आयुष्यामध्ये त्याचा कधीही पराभव झालेला नाही. कुठेही तो त्याला माघार घ्यावे लागले नाही. फक्त एका ठिकाणी कालयवन जेव्हा धावून आला होता तेव्हा तो लढाईतून मागे पळाला होता आणि म्हणून त्याला रणछोडदास म्हणत होते. पण त्याचं कारण वेगळं होतं, कारण तो कालयवन जो होता त्याच्या पाठी लागलेला तो कालयवन त्याच्याने मरणार नव्हता. श्रीकृष्णाच्या हातून त्याला मरण नव्हतं. म्हणून श्रीकृष्णाला माहिती होतं की हा कसा मरेल. म्हणून तो धावत 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 एका गुहेत गेला आणि तिथे एक मत्स्यबंधू नावाचे ऋषी होते. तर त्यांच्या अंगावरती याने पितांबर टाकलं. ते झोपलेले होते. त्यांच्या अंगावरती पितांबर टाकलं आणि हा लपून राहिला तिकडे जाऊन. आणि नंतर जेव्हा तो माणूस आला त्याला ते मत्स्यबंधू ऋषींना हे होतं की वरदान होतं की जो कोणी तुमच्या नजरेसमोर पहिला झोपेतून उठल्यानंतर पहिला नजरेसमोर जो कोणी येईल तो भस्म होईल. आणि हे श्रीकृष्णाला माहिती होतं. म्हणून श्रीकृष्णाने इथे बुद्धी वापरली की आपल्याच्याने नाही मारणार तर त्याला कसा मारायचा. तर म्हणून त्या मत्स्यकुंद ऋषींच्या वरती शेला टाकला आणि तो बाजूला राहिला. मत्स्यकुंद ऋषी झोपलेले होते. तेवढा तो कालयवन आला आणि कालयवनने आल्यावरती बघितलं. त्याला वाटलं की हा झोपलेला आहे म्हणून त्याने जोराची लाथ मारली. त्याच्या लाथ मारल्यावरती तो ऋषी होते ते उठले आणि ऋषींच्या डोळ्यातून अग्नी निघाला, अग्नीच्या ज्वाला निघाल्या आणि त्याला भस्म करून टाकला. अशा प्रकारे त्याचा वध झाला. पण बाकी कुठे तुम्ही महाभारतात बघितलं तर कृष्ण होता म्हणून जय होतं, कृष्ण होता म्हणून यश होतं. 5 पांडव आणि 100 कौरव हे कसे 100 कौरवांच्या पुढे 5 पांडव कसा निभावू लागला असता. पण त्यांच्या बरोबर प्रत्यक्ष भगवान होता म्हणून पांडवांना त्यांच्या महाभारताच्या युद्धामध्ये यश मिळालं. असं यश आहे. बुद्धी म्हणाल तर बुद्धी कौशल्य श्रीकृष्णाचं बघा की महाभारत युद्धामध्ये अर्जुनाने जेव्हा अभिमन्यू मरतो, अभिमन्यूला मारलं जातं तेव्हा अर्जुनाने प्रतिज्ञा घेतली होती मी उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या जयद्रथाला मारेल, ठार करेल, नाही तर मी स्वतः अग्निकाष्ठ भक्षण करेन. युद्धी उद्याच्या जयद्रथास रविरसा गाईल.
की मी त्याला मारेन. पण गोष्ट अशी घडली की कौरवांनी त्या जयद्रथाला एवढा लपवला की अर्जुनाच्या पुढे तो दिवसभर आलाच नाही. मग सूर्य मावळला, संध्याकाळ झाली, सूर्य मावळत आला. मग अर्जुनाला चिंता नव्हती, म्हणतो मी संध्याकाळी जीव देईना, म्हणजे मी अग्निकाष्ठ भक्षण करणार. पण देवाला मात्र त्याची चिंता होती. तर त्याने काय केलं, आपलं सुदर्शन त्या सूर्याच्या आड सोडलं आणि अंधार केल्यावरती सगळीकडे अंधार झाल्यावरती जयद्रथ समोर आला. अर्जुनाला म्हणतो, अरे अर्जुना, अग्निकाष्ठ भक्षण करतोस ना? तर अर्जुन एकदम खाली मान घालून उभा राहिलेला होता, कारण ती सगळी आता त्याची प्रतिज्ञा होती की मी संध्याकाळपर्यंत मारेन. आता संध्याकाळ झाली, त्याच्यामुळे मारता येत नाही किंवा मरू शकत नाही. एवढं देवाने काय केलं, ते सुदर्शन काढून घेतलं आणि पुन्हा लख्ख प्रकाश पडला. लख्ख प्रकाश पडल्यावरती त्याने सांगितलं, हा सूर्य आणि हा जयद्रथ. आणि अशा प्रकारे त्याने आपल्या भक्ताला वाचवलं. आणि हेच नव्हे तर कौरव जे लोक होते ते म्हणत होते की असा नाही तसा अर्जुन म्हणणारच आहे. कारण अर्जुन जयद्रथ जर मेला आणि त्याचं डोकं जर जमिनीवर पडलं तर ज्याने मारलंय त्याचं डोकं फुटणार, म्हणजे त्याच्या डोक्याचा स्फोट होणार. त्याच्यामुळे अर्जुनाने जरी त्याला मारलं तरी अर्जुन पण मरणार ही त्याला खात्री होती. मग देवाने त्याला सांगितलं होतं की बाबा हे जे अंजली अस्त्र आहे ते त्याच्यावरती टाक आणि ते डोकं हे रणांगणाच्या बाहेर त्याचे वडील तपश्चर्यासाठी बसलेले आहेत त्यांच्या बरोबर मांडीवरती गेलं पाहिजे. आणि त्याने बरोबर बाण मारला आणि ते डोकं त्याच्या वडिलांच्या मांडीवर जाऊन पडलं आणि तिथे स्फोट झाला आणि वडील जयद्रथाबरोबर त्याचे वडीलही मेले. म्हणजे काय, त्याने अर्जुनाला कशा प्रकारे वाचवलं. कारण नाहीतर अर्जुन म्हणालच तर असा असतो देव आपल्या भक्तांमध्ये त्याने आपलं बुद्धी चातुर्य वापरलं होतं. श्री म्हणजे सौंदर्य, यश श्री म्हणजे सौंदर्य म्हणजे श्रीकृष्णाचं सौंदर्य म्हणजे काय होतं, म्हणजे श्रीकृष्णाला तुम्ही बघितलं किंवा पाहिलं तर एवढ्या गवळ्याने त्याच्यावरती फिदा होत्या, एवढ्या गवळ्याने त्याच्यावरती जीव उभारून टाकत होत्या. तेव्हा मोड मुकुट पितांबरवाला, बासरीवाला आणि कुणालाही तो आकर्षित करणारा असा तो कृष्ण होता. त्याच्यामुळे सौंदर्य त्याच्याकडे उपलब्धच होतं. आणि औदार्य हा गुण आहे जिथे त्याने आपल्या मित्राला सुदामाला त्याने आणलेले मुठभर पोहे खाल्ले आणि त्याचा सत्कार केला, त्याला दाग दागिने दिले, कपडे वस्त्र सगळं दिलं आणि छानपैकी त्याच्या राजमहालामध्ये स्वतःच्या गादीवरती स्वतःच्या सिंहासनावरती बसून त्याचा सत्कार केला. कुठला राजा असा, तर त्याने तो राजा होता आणि हा भिकारी होता, सुदामा भिकारी होता म्हणून तर काहीतरी मदत मिळेल श्रीकृष्णाकडून म्हणून तो आला होता. तर त्याला त्याने समानतेचे वागणूक दिले, आपल्या सारखा वागवला असं त्याचा औदार्य होतं. आणि घरी जाताना तो जेव्हा गेला तेव्हा सगळे दागिने वगैरे काढून घेतले, त्याचे दागिने काढून घेतले, वस्त्र काढून घेतले सगळं. आणि त्या सुद्धा मला वाटलं अरे उगाचच आपण केली. पण जेव्हा तो परत घरी गेला तेव्हा त्याचं जी नगरी होती किंवा त्याचं जे गाव होतं ते त्याला ओळखू आलं नाही, कारण त्याने ती सोन्याची नगरी करून टाकली होती. श्रीकृष्णाने ती नगरी त्याची सोन्याची करून टाकली होती. असा कुठला राजा आहे आतापर्यंत की ज्याने आपल्या मित्राला किंवा याचकांना सुवर्ण नगरी करून दिली. तर यापेक्षा मोठा औदार्य कुठला असेल. तर असे हे आपण 6 गुण त्रोटक स्वरूपामध्ये त्याचे 6 गुण बघितलेले आहेत. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश
शक्य आहे. सूर्यप्रकाश आहे, चंद्रप्रकाश आहे, तारकांचा प्रकाश आहे, विजेचा प्रकाश आहे, मेणबत्तीचा प्रकाश आहे. पण अवघा जगी प्रकाश म्हणतो म्हणजे काय की सगळ्या जगावरती प्रकाश. आपण बघितलं तर दरवाजा बंद केला तर दुपारचं ऊन सुद्धा घरात येत नाही. मग तो सूर्याचा प्रकाश कायम तर राहत नाही, दिवसा असतो तो रात्री असत नाही. हा म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात की तो प्रकाश नित्य असतो, अष्टव प्रहर असतो. म्हणजे काय हो, कुठलाही प्रकाश आपण लाईटचा प्रकाश बघितला तरी तो रात्री आपण जेव्हा बटन दाबतो तेव्हाच असतो. तो असा नाही की बटन दाबल्याशिवाय उजेड पडत नाही. चंद्रप्रकाश रात्रीच भेटतो, चांदण्यांचा प्रकाश रात्रीच असतो, दिवसा चंद्रप्रकाश येत नाही. मग ह्या मण्यातून प्रकाश असतो. बघा तुम्ही ते मणी असतात ज्याला आपण हिरे माणकं वगैरे म्हणतो, त्याच्यातून ते जर तुम्ही अंधारात ठेवले तर दिवसभर त्याच्यातून प्रकाश येत राहतो. रात्रीचा सुद्धा प्रकाश येत होतो. लाल रंगाचा, हिरव्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा, ती जी रचना असतात त्यांचा आपण बघत नाही. ती आपण फक्त दागिन्यामध्ये घालतो चांगले दिसण्यासाठी, पण त्याच्यातून प्रकाश येतो. तसा ह्या कृष्ण मण्याचा जो प्रकाश आहे तो जर कृष्णाचं नाव घेतलं तुम्ही, कृष्णाचं ध्यान केलं तुम्ही, तर तो तुम्हाला सगळ्या संकटातून वाचवेल, तुम्हाला सगळ्या संकटातून तुमची मुक्तता करेल, तुम्हाला मुक्ती मिळेल. तर ते काय म्हणतात की काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संक्रमण. आता हा कालाचा चालू आहे, त्यामुळे काला आपण एकमेकांना वाटू. आणि वैष्णव शुद्ध मनाचा जो वैष्णव आहे त्याच्या मनात त्याच्याबद्दल संभ्रमच नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. आता काला म्हणजे काय? काला म्हणजे मिश्रण. आपण देव नाम हे एकत्र मिसळलं तर त्याचा काला तयार होतो आणि तो आपल्या मनाला संतोष देतो. काला म्हणजे मिश्रण, काला म्हणजे दही, ताक, लोणी, चुरमुरे, पोहे या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे काला. जो काला फक्त आणि फक्त पृथ्वीवर असतो. लक्षात घ्या, वैकुंठामध्ये देव काला देत नाही, स्वर्गामध्ये देव काला देत नाही. इंद्र सुद्धा स्वर्गामध्ये देवांना सुद्धा काला मिळत नाही. म्हणून वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोक दातो. म्हणजे काय म्हणतात की ब्रह्मदेव वगैरे जे देव आहेत आकाशात बघतात, पण त्यांच्याकडे असा काला नाही जो आपल्याकडे आहे. संतांच्या संगे जो काला केला जातो तो कुठल्याही भुवनामध्ये नाही. भुवन म्हणजे स्वर्ग, पाताळ आणि मृत्यूलोक. मृत्यूलोकामध्ये आहे, फक्त तो संतांच्या संगतीत आहे. म्हणून तो फक्त वैष्णव लोक तो अनुभवू शकतात. तर मग ब्रह्मादिका वाकुलिया म्हणजे काय? ब्रह्मादिकांना पण टुकटुक करून दाखवून ते गोपाळ तो काला खातात. आणि तुका म्हणे भूमंडळी आम्ही वीर गाडे. म्हणजे काय की तुका म्हणतो की तुकाराम महाराज म्हणतात की भूमंडळातच तो काला आहे जो देवादिकांना पण अप्राप्य आहे. देवदीप सुद्धा ते तो काला खाऊ शकत नाही. तर आम्ही म्हणे ते देवांना दाखवून खातो, टुकटुक करत त्यांना ठेवतो. आणि ते म्हणतात अरे आम्ही येतो, आम्हाला तरी काला द्या. ते म्हणतात कृष्णाने सांगितलं की बाबा नाही, तो काला तुम्हाला मिळणार ना. तुम्हाला कधी मिळेल? तुम्ही खाली या, आमच्या बरोबर आमच्यासारखे राहा, आमच्यासारखे नाचा, आमच्यासारखे दही अंडी फोडा आणि खा, तर तुम्हाला मिळेल. तुम्ही वरती राहून तुम्हाला काला मिळणार नाही. मग ते म्हणतात ठीक आहे, आम्हाला काला तसा मिळणार नसेल तर मग तुम्ही जेव्हा
ते हात धुवायला काला काला खाऊन जेव्हा हात धुवायला नदीमध्ये जाऊ तेव्हा आम्ही मासे म्हणून येऊ आणि तो काला खाऊ. तर याने काय सांगितलं कृष्णाने, नाही गोपाळांना सांगितलं की तसं नाही करायचं, हात नदीमध्ये धुवायचे नाही, हात पुसायचे. त्याच्यामुळे ते म्हणतात तेव्हा असं का, तो म्हणे तुम्हाला आपण सांगितलेलं आहे की तुम्ही जर गोपाळ होणार असाल, आमच्यासारखे होणार असाल, आमच्यासारखे खेळणार असाल, नाचणार असाल तर तुम्हाला काला मिळेल. पण तुम्ही म्हणाल नाही नाही आमचा हात नाही लागला, आमच्या हाताला काय लागलं नाही पाहिजे, आमच्या हाताला आमच्या शर्टला काय लागलं नाही पाहिजे, कपड्यांना काय लागलं नाही पाहिजे, मग तुम्ही तसेच राहा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे काय सांगितलं, तुमचा जो तुमच्याकडे जो मीपणा आहे बघा, एखादी डॉक्टर बाई असते ती म्हणते का मी जेवण कसं करू, मी डॉक्टर आहे, डॉक्टर आहे ना आपण जेवण करू, ठीक आहे. पण तुला जर यायचं असेल तर तुझी डॉक्टरकीची वस्त्र आहेत ती खुर्चीला टांगून ये आमच्या बरोबर. तुम्ही कोण असाल, मोठे असाल, तुम्ही सगळं तुमचं जे मोठेपण आहे ते खुर्चीला टांगून ठेवा आणि खाली आमच्या बरोबर या, आमच्या बरोबर खेळा, आमच्या बरोबर नाचा, मग तुम्हाला आमच्यातला काला मिळेल. तर अशा प्रकारे या अभंगाचं आपण निरूपण इथे संपवलेलं आहे. कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रभात, अवघाजनी प्रभात, सुखमाने भूमंडळे, सुखमाने भूमंडळे,
आपण आता उत्तरंग कीर्तनामध्ये पूर्वरंग संपला आपला, आता उत्तरंग आपण चालू करणार. त्याच्यामध्ये एक छोटंसं आख्यान आपण करणार. तर त्यापूर्वी आपण छोटंसं भजन करणार आहोत. आता जे 2-3 दिवस होते त्यांना माहिती आहे. आता तुम्ही म्हणा आणि टाळ्या वाजवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, यांच्याकडे गोकुळामध्ये जो व्यवसाय होता तो दूध आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ, दूध, ताक, दही, मालवणी या सगळ्या प्रकारचा, आणि त्याचा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती गोकुळामध्ये चालत होता. आणि पण जर दूध चांगलं निघायला पाहिजे असेल, गाईचं दूध चांगलं निघायला पाहिजे असेल तर पहिल्याने काय पाहिजे की गाई गुरांना खाणं व्यवस्थित मिळालं पाहिजे. आणि खाणं जे आहे, जो चारा आहे तो ताजा चारा तो जंगलात नेल्याशिवाय, वनात नेल्याशिवाय गुरांना मिळणार नाही. मग ह्या गुरांना चारण्याची जबाबदारी त्या घरातल्या सगळ्या लहान मुलांची, बाळ गोपाळांची असते. मग ते सगळं गुरं घेऊन जायचे आणि चालायचे रोज. आणि कृष्ण त्यांच्या बरोबर असायचा नेहमी. एक दिवस काय झाला
की गुरं चारायला हे लोक गेले, कृष्ण गेला गुरं चारायला, बाकीचे येत आहेत म्हणून तो वाट बघतोय म्हणून ते कोण पुढे येत नाही, पाठीमागे थांबते. हा तिकडनं पूर्ण परत आला, अरे काय झालं, तुम्ही थांबलात का, असं तो म्हणाला. तर बाकीची मुलं असतात तर ते सांगतात की अरे तू सांग ना, तर दुसरा बोलतो तू सांग ना, तिसरा बोलतो तू सांग ना. तो म्हणतो अरे पण झालंय काय ते तरी सांगा. तर कोणच बोलायला तयार ना, प्रत्येकाला सांगतात, दुसऱ्याला सांगतात अरे तू सांग म्हणून, काय झालं म्हणून. तर त्याचे मित्र असतात, ते पेंद्या, वाकड्या, बोबड्या असे सगळे मित्र असतात. आणि हे सगळे खरं कृष्णाचं असं आहे की त्याचे सगळे जे मित्र होते ते असे काही ना काहीतरी व्यंग असलेले होते. बोबड्या होता, त्याला बोलता येत नव्हतं, लंगड्या होता, पेंद्या होता, हे जे असे होते ते सगळे असे अपंग किंवा काहीतरी व्यंग असलेले. आणि यासाठी आपल्याकडे अपंग दिवस म्हणून साजरा केला जातो, अपंगांना काहीतरी चांगलं वाटावं म्हणून. पण तो तर रोज त्यांच्याबरोबर खेळत होता, त्यांच्याबरोबर रोज खात होता, जेवत होता. त्याला काय असं अपंग दिवस वगैरे साजरे करण्याची गरज पडली नाही कधी. तर बघतो की तो तिथून परत आल्यावरती हे म्हणतात तू सांग तू सांग तू सांग. मग तेवढ्यात ज्याला व्यवस्थित बोलता येत नाही तो बोबड्या बोलायला लागतो. का म्हणतो की आम्ही आज थंपावला आहे, आम्ही गुरं चरायला येणार नाही. म्हणतो संपावर का रे, संपावरती कसं काय तुम्ही? नाही म्हणे आम्ही नाही येणार, तू एकटाच जा. तुला काय बाबा, तू काय पाटला जगाचा म्हणून, तुला काय कसली कमी आहे, तुला. मग तो म्हणतो अरे काय झालं ते तरी सांग. मग आडवळणं घेत पेद्या बोलतो अरे कृष्णा काय सांगू तुला की आम्ही गुरं चरायला तुझ्याबरोबर येतो, गुरं चालून आणतो, त्याचं भरपूर दूध येतं, त्याचं भरपूर घरामध्ये भरपूर दूध ताक सगळं तयार केलं जातं, पण आम्हाला मिळतच नाही रे. तो म्हणतो असं तुम्हाला मिळत नाही? हो म्हणे, ते सगळं घेऊन जातात. तो म्हणतो म्हणून म्हणतो आम्ही तुझ्या बरोबर येणार नाही, तुझा बाबा एकटा, तुला काय भरपूर मिळतं. कुठनं थांबाले आपले ताई, आम्ही निघालो घरला भाई. अशा प्रकारे तो बोबड्या बोलतो. तो असं बोबडं बोलतो की तो सांगतो की काल तुम्ही काल एवढा मोठा खर्च केला होता आणि सगळ्यांनी वाटून झाला, पण आम्हाला एवढासा दिला. तो म्हणतो आम्ही गधी पले म्हणून एवढा दिला. अशा प्रकारे तो बोबडं बोलून त्याला तो सांगत होता. तो म्हणतो असं बोलतं खरं, कारण ह्याला काहीच माहिती नाही. तो म्हणतो तुला कसं माहिती असणार, तुझ्या घरात सगळी माणसं तुला दूध देतात, तूप देतात, आम्हाला कुठे मिळतं, कधी चटणी बरोबर भाकरी किंवा भाकरी बरोबर चटणी, असं म्हणतो आम्ही जेवतो. तू म्हणे असं कसं काय? म्हणे हे बाबा असंच आहे आणि हे वर्षानुवर्ष असंच आहे. अच्छा बरं म्हणतो. मग म्हणून म्हणतो आम्ही नाही येणार, तू जा बाबा, ते पुढं घेऊन तू जा, आम्ही काय येणार नाही. आता हा समजवण्याचा प्रयत्न करतो तरी ते म्हणतात नाही आम्ही नाही येणार, तू जा. तुम्हाला माहिती आहे की कामगार जे असतात, कंपनीतले कामगार असतात, त्यांचं मागणं एकच असतो, नाही संप झाला तरी चाललं, आम्ही कामावर येणार नाही. पण संप मिटवायचा कसा हे कोणीही विचार करत नाही. मी त्याच्यातून गेलेलो आहे. तर हा काय म्हणतो, तुझं नेमकं कारण, नेमकं दुखणं सांग मला, मग त्याच्यावरती मी औषध देतो. आपण समस्या सोडवायची, समस्या वाढवायची नाही. मग आपण गाडीला चारायला गेलंच पाहिजे, तेव्हा आपल्याला, म्हणजे तुम्ही जरी खात नसलात तरी तुमच्या घरात जे पैसे येतात किंवा जे काय धनधान्य येतं ते त्या पदार्थ विकल्यामुळे येतं, हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. तर मग ठीक आहे, मग काय करायचं, तुम्ही काही करू नका. पेंद्या
पेंद्या मला काही माहिती सांग. तो म्हणतो ठीक आहे, काय पाहिजे. तर म्हणे हे जे दूध मथुरेच्या बाजाराला पाठवतात ते दूध किंवा दही जे काय असेल हा माल जो पाठवतात तो पहिल्याने कुठल्या घरामध्ये ठेवतात किंवा कुठे ठेवतात. अरे हे काय मला कधीपासून माहिती आहे असं तो पेंद्या म्हणतो. ठीक आहे, मग कुठे असतं ते. तो म्हणतो तिकडे लांब नदीच्या किनाऱ्यावरती एक झोपडी आहे, तिथे एकटीच आजीबाई राहते आणि ती आजीबाई या सगळ्या मालाचं रक्षण करते. तिच्या ताब्यात असतो तो माल आणि मग तिथून तो मग पुढे जातो, मथुरेला जातो. म्हणजे ठीक आहे, मग आपल्याला तिथे जायचं असेल तर आपण कसं जाऊ शकतो. आपल्याला तो माल काढायचा आहे तर कसं काढू शकतो. एवढं काय सोपं नाही म्हणतो ते, एवढं काय सोपं नाही. म्हातारी असते म्हणे तिथे, कायम असते म्हातारी तिथे पहारेकरी म्हणून. बरं बरं म्हणतो ती म्हातारी अरे कशाला नाही कशाला तरी बाहेर जात असेल ना तर ते माहिती काढ. तर म्हणतो ठीक आहे, मी उद्या सकाळी तुला माहिती काढून देतो. आणि तो दुसऱ्या दिवशी सकाळी जातो तर ती आजीबाई असते, आजीबाई घरात असते आणि हा पेंद्या आपला तिच्या घरासमोर जाऊन उभा राहतो. आजीबाई येते बाहेर येते. मेल्या पेंद्या तुझं तोळून सुद्धा बघावंसं वाटत नाही दिवसात, सकाळ खराब करून टाकतोस असं ती म्हणते. तर मी काय सांगते ते नीट आहे, मी आता थोड्या वेळाने जवळजवळ 2 तास घरातनं बाहेर असते. आम्ही तिकडे नदीवरती जाणार, अंग धुणार, कपडे धुणार, भांडी माझी आहेत ती घासणार आणि बरोबर 2 तासात मी परत येते. तो मनात म्हणतो आजीबाई हेच मला पाहिजे होतं, याच्यासाठीच मी आलो होतो. तो म्हणतो ठीक आहे आजीबाई ठीक आहे. तो आपला धावत परत तिथनं निघून जातो निघून परत तिकडे जे गडी भेडू आपले असतात तिकडे जातो आणि सांगतो कृष्णाला की कृष्णा आजीबाई 2 तास घरातून बाहेर जाते कपडे धुण्यासाठी, आंघोळ घेण्यासाठी आणि त्याचे भांडी धुण्यासाठी. तो म्हणतो बस झाला आपल्याला तेवढा वेळ आपल्याला बास झाला. ठीक आहे, मग उद्या सकाळी सगळ्यांनी ती गेल्यावरती तिच्या घरासमोर सगळ्यांनी जमायचं, कोणी बोलवायला येणार नाही असं सांगून ते म्हणतात ठीक आहे जाऊया. आणि दुसरा दिवस उजाडल्यानंतर कोणी न बोलवता एक आपलं तिथे यायला लागतो. आजीबाई लांबून बघतो, आजीबाई गेली का, हा गेली असं बघून ते लपून राहिले लोक असतात ते एक जमा व्हायला लागतात. आणि आजीबाई फक्त पूर्वीच्या लोकांचा शेजाऱ्या पाजाऱ्यांचा विश्वास होता, तेव्हा कुलूप नव्हते, कुलपाची चावी पाहिजे असं तेव्हा नव्हतं. त्याच्यामुळे कडी अडकवली किंवा दरवाजाला दोरी बांधली की ते लोक निर्धास्त व्हायचे. त्याच्यामुळे ती आजी ती दरवाजाला दोरी बांधून बाहेर गेली. आता हे आले एक करून सगळे जमले तर सगळे दोरी काढली वरची, सगळेजण आत शिरले. आत शिरताना पहिल्याने पेंद्याला सांगितलं पेंद्या तू आतमध्ये नाही यायचं, तू दरवाजावर राहतो. बाकीचे सगळे आत जाणार, मी काय बाहेर आणि मला खायला मिळणार. इथे तू राहायचं, राखण करायची. आजीबाई येते काय ते बघायची. आजीबाई आली की आम्हाला शेपटी मारायची. आजीबाई आली म्हणून मग आपण सगळे बाहेर पडू. कोणा ठीक आहे काय हरकत नाही. मग काय केलं बरं, तुला काय आवडतं मला सांग. दूध दही तूप जे काय आवडतं, तुला काय आवडतं, काय खायला पाहिजे. दूध आवडतं का. तो म्हणतो नाही दुधाने माझं पोट फुगतं. मग ताक आवडतं का. नाही म्हणे ताक मला पचत नाही. मग लोणी आवडतं का. लोणी कधी खात नाही. अरे येड्या तू पहिल्याने मला सांग तुला काय आवडतं, तुला काय पाहिजे ते सांग. मग तो म्हणतो मला दही पाहिजे. ठीक आहे, अरे आपला दह्याचं मडकं काढ रे. ते दह्याचं मडकं काढून त्याच्या हातात दिलं, चाटून पुसून खायचं. नंतर म्हणायचं नाही मी अर्ध सोडलं म्हणून असं सांगून त्याच्या हातात दिलं ते आणि बाकीचे आतमध्ये शिरले.
आतमध्ये शिरल्यावरती त्याने सांगितलं की ही सगळी मटकी भरलेली आहेत वेगवेगळ्या पदार्थांनी, जे पाहिजे ते खा, जे पाहिजे ते घ्या आणि खा असं सांगितलं. ह्याने काय केलं, बऱ्याच दिवस म्हणजे कधीच खायला मिळालं नव्हतं. एकेकाने एक एक मडकं ठेवून ताव मारला. कोण दही घेते, कोण ताक घेते, कोणी हे घेते, हे घेते, ते घेते, सगळ्या प्रकार तरी केला. आणि नंतर खाऊन जरा थोडीशी पोटाची भरल्यासारखी झाली. मग हे काय म्हणाले, अरे ते वरती काय टाकलेलं त्याच्यामध्ये दूध आहे. याने काय केलं, याने निघताना बासरी घेतली होती, पण बासरी होती ती लोखंडाची होती. तेव्हा पेंद्या त्याला म्हणाला होता, अरे काय कृष्णा, ती लोखंडाची बासरी आहे, तिला भोग पण नाही आहे, तू वाजायला लाग म्हणजे तिला आपोआप भोग पडतील. ती बासरी त्याने घेतली होती. ती बासरीचा एक टवका मारला जवळ, त्यातून दुधाची धार पडली. आणि मग हे आपले दुधाची धार तोंडामध्ये घ्यायला एकेकाने लाईन लावली. तो त्याचं झालं की तो ढकलतोय, जा रे पुढे जा, तो दुसरा ढकलतोय, जा रे पुढे जा, असं करून करून ते वरून खाली पडते अर्ध्या तोंडामध्ये, तरी ते पित आहे. अशा प्रकारे त्यांनी ते दूध पण संपवलं. आणि त्याच्यापेक्षा आणखी थोडी उंचीवरती असलेली शिंकी होती, त्याच्यामध्ये मोठी दुधाची मडकी होती. तर म्हणे त्याच्यातलं कसं खायचं, हात नाही पडणार त्याला. मग तो म्हणतो खाली 5 गण, त्याच्यावरती 3 गण आणि त्याच्यावरती 1 असे थर करा आणि त्याला हात पोचवतो. तर या लोकांचा त्याच्यावरती विश्वास किती होता ते सांगतात, जो वरती चढेल ना तो तूच पाहिजे, वरती चढेल ना तो तूच पाहिजे. कारण दुसऱ्यावरती विश्वास नाही, तुझ्यावरती विश्वास आहे. तो का म्हणे, अरे वरती चढेल पडला म्हणजे भीती वाटेल का तुम्हाला की वरून पाडेल म्हणून तुम्ही नको म्हणता. नाही म्हणे, अरे आम्हाला माहिती आहे तू हे सगळं करतोस, हे आमच्यासाठी करतोय, आणि तू जर गेलास ना तिथे तर ते आम्हाला मिळणारच आहे. जे सुख तिथे बांधलेलं आहे ते खालपर्यंत येणार आहे, ते तुझ्यामुळे येणार आहे. एवढा त्याच्यावरती विश्वास होता. आणि मग त्याने एकावर एक थर मांडले, 3 थर मांडले, 2 थर मांडले, तिसऱ्यावरती तो उभा राहिला. आणि तिथे पडल्याने ते मडक्याला थोडेसे टोच मारून ते दूध परत या लोकांना प्यायला गेलं. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये आतापर्यंत मी सांगितलं, त्याच्यामध्ये मी असं नाही सांगितलं की कृष्णाने खाल्लं म्हणून. त्याने स्वतःने काही खाल्लं नाही, दुसऱ्यांसाठी दिलं. तर असं करता करता खाली सांडलं, रबडी झाली, जमिनीवरती रबडी झाली. आणि एक कोण पडतंय त्याच्यावरती, त्याच्या तुपाच्या किंवा लोण्याच्या चिकटपणामुळे कोण खाली पडतंय, कोण वरती उठतंय, अशी सगळी परिस्थिती झाली. आणि तेवढ्या पेंद्या म्हणतो, अरे कृष्णा कृष्णा धाव, काय झालं. तो म्हणतो, त्याचा आवाज घुमायला लागला. तो म्हणतो, अरे तू कुठे आहे, अरे ये इकडे ये, धाव धाव. काय झालं होतं, याने ते मडकं डोक्यात घातलं. खाऊन झाल्यावरती ते हातून चाटून घेण्यासाठी डोकं मडक्यात घातलं. तो म्हणतो, अरे मग याने ती फुकणी होती हातात, त्याने बासरी म्हणून जी आणली होती ती फुकणी होती, त्याचा फटका मारला आणि ते मडकं फुटलं. आणि त्याचा काठ त्याच्या सत्कारासारखा आहारासारखा त्याच्या गळ्यात राहिला. तर म्हणतो तो परत बाहेर गेला आणि आता त्याने शिट्टी मारली. तो म्हणतो, पळा रे पळा, आजी आली, पळा रे पळा. असं म्हटल्यावरती ते आजी लांब दिसत होती. म्हटल्यावरती हे सगळे आपले पटापट पडलेले उठतात, उठलेले पडतात, परत धावत. आणि असे बघता मग ते सगळे जण धावत बाहेर गेले त्या झोपडीतून. आणि कृष्ण मात्र एकटाच राहिला. तर आजी आली समोर, आजी समोर आली. मेल्यानो तुम्ही या सगळ्या दह्या दुधाची वाट लावली काय, फक्त म्हणतो, अरे तू सापडलास माझ्या हातात. तेवढ्यात काय करतो, एक बाजूला एक मडकं असतं ताटाकडे, त्यातलं ताक तो पितो, ताक तोंडात घेतो आणि
आजीबाई त्याला म्हणजे मी आता तुला धरणार म्हटल्यावरती ती अशी धरायला येते त्याला, तो असं करून त्याच्या डोळ्यावर मारतो. डोळ्यावरती मारल्यावरती आजीबाईच्या हातात तो सटकतो आणि आजीबाईच्या हातात खांब सापडतोय झोपडीचा. तर आजीबाई म्हणते मी आता तुला सोडतच नाही. कृष्ण दरवाजात उभा आहे. तो म्हणतो अजिबात सोडू नको. तो म्हणतो अजिबात सोडू नको. आणि नंतर ती डोळे उघडून बघते. डोळे चुरचुरत असतात त्या ताकाच्यामुळे, डोळ्यात गेलेल्या ताकामुळे त्याचे डोळे चुरचुरत असतात. म्हणून ती त्याला म्हणते मेल्या माझ्या समोर तू पितोस, माझ्या समोर ताक पितोस मी असून सुद्धा. तो म्हणतो हो आजी. आणि मग तोही निघून जातो. आजी त्याच्या पाठोपाठ धावत जाते. तो धावत जातो आणि आपल्या घरी जातो. तो इकडे काय होतं की ही बातमी अख्ख्या गोकुळभर होते की कृष्णाने आणि त्याच्या सवंगड्याने ते जे माल होता, जो मथुरेला जाणारा माल होता, दही दूध ताक तूप जे काय होतं, लोणी बिडी सगळं होतं, ते या पुराने खाल्लं आणि तेही चोरी करून खाल्लं. म्हणून सगळे गावभर बोंबाबोंब होते. हा आपला तिकडे घरी जाऊन मस्त आपल्याला त्याच्या काय जे घोंगडी असेल किंवा खाट असेल त्याच्यावरती झोपतो. आणि थोड्या वेळाने काय होतं की तिकडनं गवळणींचा एक वेळा आपण म्हणतो तसे गवळणींचा एक गट मोठा असे भरपूर अशा गवळणी इकडे येतात, यशोदेकडे येतात. आणि यशोदा म्हणते कृष्णा तू काही गडबड केलीस का रे? तो म्हणतो कसली ग मैया कसली? म्हणे ह्या गवळणी आपल्याकडे काय येतात तुला माहित आहे? तुला मला नाही माहिती. बर तुला माहिती आहे का ते मला सांग. नाही बहुतेक काय आहे महिला मंडळाचं अध्यक्षपद तुला द्यायचं असेल म्हणून येत होती. तर त्या बायका येतात आणि सांगतात की अशी चोरी केलं म्हणून. मग त्या बायका म्हणतात यशोदेबाई यशोदेबाई कृष्णाला सांगावे. यशोदेबाई कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे चालवे. गोकुळी राहावे चालवे. यशोदेबाई तुम्ही सांगा किंवा कृष्णाला विचारा आम्ही गोकुळामध्ये राहायचं की नाही राहायचं की जायचं, गोकुळ सोडून जायचं. तर म्हणे बाई तुम्ही काय म्हणताय हे मला कळतच नाही. तुम्ही काय असेल तर स्पष्ट बोला म्हणजे मला कळेल. मग त्या बायका सांगतात की तुझ्या कृष्णाने चोरी केली. आमचा जो माल तिकडे ठेवलेला होता आजीबाईच्या घरात तो बाकीच्या सौंदर्यांना मिळून लुटून खाल्ला, चोरून खाल्ला. मग आम्ही काय करायचं? आमचा तो धंदा आहे, त्याच्यावरती आमची गुजरे नव्हते किंवा त्याच्यावरती आम्हाला पैसे मिळतात, त्याच्यावरती आम्हाला धनधान्य मिळतं. मग आम्ही जगायचं कसं? ती यशोदा त्याला विचारते कृष्णा तू चोरी केलीस? कृष्णा तू चोरी केलीस? नाही मैया मी चोरी नाही केली. मग ह्या काय सांगतायत? नाही म्हणे मी चोरी नाही केली. मग तर कृष्ण म्हणतो मैया की आम्ही गवळ्याचे पोरं, आम्हाला आमच्या घरात दूध फक्त सगळं पिकतं, पण ते आमच्या पोरांना मिळत नाही. हा पेंद्या आहे ना, या पेंद्याला विचार. त्याची आई काय करते? ते दूध तूप जे काय असेल ते सगळं घेऊन मथुरेच्या बाजारावर जाते. वाकड्याला विचार, त्याची आई ती पण तसंच करते. मग
मला सांगा, आम्ही गोरं चालून आणतो, पण त्या दुधावरती आमचा सर्वात पहिला हक्क आहे. आणि तुम्ही बाळ गोपाळांना उपाशी ठेवून बाळ गोपाळांना न देता तुम्ही ते नुसतं विकायला देता, हे बरोबर आहे का? अशाने तुमची मुलं फक्त भाकरीच खाणार. तर तिथे नंदबाबा बसलेले असतात, ते सगळं ऐकत असतात. तर नंदबाबा म्हणतात की हा बोलतो तो बरोबर आहे, पॉईंट आहे की तुम्ही जर सगळंच सगळंच जर नेऊन विकलं तिकडे मथुरेला विकलं तर तुमची मुलं सशक्त कशी होणार, तुमच्या मुलांना ताकद कशी येणार? मग बरोबर आहे ना हे म्हणतात ते. तेव्हा त्या गवळणींचे नजर खाली झाली. त्याने ते मान्य केलं की हो, की आम्ही असं करतो म्हणून. मग म्हणे आमचं काही चुकलं त्याच्यामध्ये, आम्हाला जर सरळ वाटेने मिळत नसेल तर मग आम्ही आड वाटेने जाऊन तो प्रयत्न करणारच ना. मग ह्याच्यात काय चूक आहे असं मला वाटत नाही. तर म्हणे हो बरोबर आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आणि नंद राजा याने तेव्हाच एक फरमान काढलं की उद्यापासून आपल्या घरातल्या मुलांना दही दूध तूप लोणी देऊन जे उरेल ते मथुरेच्या बाजारावर विका. जर काही कमी पडलं तर मी आहे, माझ्याकडे या. कारण त्याच्यावरती त्यांचा नफा तोटा अवलंबून असतो. जे विक्री करतात त्याची कोणी दुसरीकडून घेऊन करतं, कोणी स्वतःच्या घरातल्या गाईचं करतं. तर शेवटी व्यवसाय किंवा व्यवसाय करायचं म्हटलं तर नफा तोट्याचं गणित जोडावं लागतं. तर नंद महाराजांनी सांगितलं की तसं जर काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तशी जर काय समस्या असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला तिथे मदत करेन. अशा प्रकारे हे त्याने सांगितलं आणि मग ते सगळ्यांना पटलं. पण मग आता प्रश्न विचारला, पण तुम्ही ही चोरी केली कशी? आम्हाला पण सांगा. आता कारण की आता काय याच्यामध्ये काय असं गुपित असं काय राहिलं नाही. तुम्ही चोरी केली, तुम्ही कबूल केलं, पण चोरी केली कशी ते तर आम्हाला कळले. म्हणजे नाही 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 ते आम्ही नाही सांगणार. तर तुम्ही चोरी कशी केली हे तुम्ही सांगा. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराने खून कसा केला तर पोलीस विचारतात, किंवा तू आता कबूल केलंस ना, मग त्या माणसाचा खून कसा केला ते आम्हाला सविस्तर सांग. तशा प्रकारे नंदबाबा म्हणतात की तुम्ही आता केलंय आणि तुम्ही कबूल केलंय किंवा त्यांनी कबूल केलंय की हो आम्ही असं करतोय, आमची चूक आहे, आणि तुम्ही कबूल केलं की आम्ही चोरी केली म्हणून. मग ती चोरी कशी केली? तर नाही म्हणे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. तर म्हणजे नाही ते तुम्हाला सांगायला पाहिजे. कारण काय तुम्ही आता ते सगळं गुपित हे सगळं आता मागे गेलं, आता तुम्ही सांगायला पाहिजे. मग काय झालं की त्या दिवशी त्यांनी ठरवलं की आपण यमुनेच्या काठावर जायचं, तिथे हंडी बांधायची आणि त्यावरती दयाचे ताकाचे तुपाचे हंडी बांधायची आणि ती फोडून दाखवायची. जसं आपण काल एकावर एक चढून जसं हे केलं होतं तसं हंडी करून ती फोडून दाखवायची, नाच गाणी करायची तिकडे, आणि मग तो उत्सव साजरा करायचा असं त्यांचं ठरलं. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे बाळ गोपाळ एकदम उत्साहित झाले आणि म्हणाले ठीक आहे, एक असा जमान लागला. सगळ्यांची जागा होती, तिथे त्यांनी मोठी हंडी बांधली वरती आणि मग वेगवेगळे खेळ खेळत ती त्यांनी हंडी फोडली. एकावर एक असे थर बांधून त्यांनी वरती हंडी कशी फोडली होती त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं की आम्ही अशी हंडी फोडली होती. आणि मग ती हंडी फोडली तिथली आणि खाली जमिनीवर सांडलेलं जे दही होतं, जमिनीवर सांडलेलं जे बाकीचे पदार्थ होते ते अगदी हाताने कसे खात होते तेही त्यांनी दाखवलं. आणि
अशा प्रकारे त्यांनी तो गोपाळ कला त्या दिवशी साजरा केला. म्हणून आज जे आपण हंडी किंवा गोपाळ कला करतो तो तेव्हापासून सुरू झाला. तर आता इथे आपण इथे जमलेले सगळे लोक गोपाळ कला करणार आहोत. ते आपले सगळे कार्यकर्ते त्यासाठी आता मदत करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सुरू करावं.